हॅलो डिअर स्टुडंट्स अँड फ्रेंड्स, आराध्या स्टडी पॉईंटमध्ये आज आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीचा अँड्रोक्लस अँड द लायन हा लेसन पाहणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. लॉंग लॉंग अगो देअर लिव्ह अ काइंड जंटल अँड कॉर्टियस मॅन कॉल्ड अँड्रोक्लस. काय सांगितले, खूप काही वर्षापूर्वी एक काइंड म्हणजे दयाळू आणि साधारण असा पोलाईट असलेला माणूस अँड्रोक्लस नावाचा राहत होता. बट ही हॅड अ व्हेरी क्रूल मास्टर. पण त्याचा जो मास्टर होता, मास्टर म्हणजे काय, मालक, आणि कॉर्टियस म्हणजे काय, पोलाईट, म्हणजे खूप असा नम्र असलेला, काय, क्रूल मास्टर्स. बट ही हॅड अ व्हेरी क्रूल मास्टर्स. पण तो त्याचा जो मालक होता तो कसा होता, अतिशय क्रूल होता, निर्दयी होता. क्रूल म्हणजे निर्दयी. इन दोज डेज किंग्स, नोबल्स अँड ऑदर्स वेल्दी मॅन यूज पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. आणि त्या काळामध्ये काय सांगितले की राजे, काही जे नोबल्स, काही वेल्दी म्हणजे श्रीमंत माणसे गरीब लोकांना, पुअर पीपलला काय करायचे होते की स्लेव म्हणून ठेवायचे. स्लेव म्हणजे काय, गुलाम म्हणून ठेवत असते. त्या दिवसामध्ये, त्या काळामध्ये काय व्हायचं की खूप श्रीमंत माणसं, राजे, राजवाडेचे लोक काय करायचे की गरीब माणसांना आपले गुलाम म्हणून ठेवत असं. स्लेव म्हणजे काय, गुलाम. अँड्रोक्लस वॉज अ स्लेव. आणि अँड्रोक्लस पण काय होता, स्लेव होता. द स्लेव्स वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स. आणि त्या गुलामांना, द स्लेव्स वेअर फोर्स टू वर्क, त्या गुलामांना फोर्स केलं जायचं, म्हणजे त्या गुलामांवर जबरदस्ती केली जायची की तुम्ही त्या मालकांसाठी काम करा. मालकांसाठी काम करण्यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती केली जायची. दे हॅड टू डू वॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. आणि त्यांना त्यांचे जे काही मालक सांगतील ते काम त्यांना करावे लागायचे. दे हॅड नो फ्रीडम. फ्रीडम म्हणजे काय, स्वातंत्र्य. त्यांना कसल्या प्रकारचं स्वातंत्र्य होतं का, नो राईट्स. इवन त्यांना कसल्याही प्रकारचे राईट्स पण नव्हते. राईट्स म्हणजे काय, मूलभूत अधिकार, कुठल्याच प्रकारचे अधिकार पण नव्हते. दे हॅड नो फ्रीडम अँड नो राईट्स. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य किंवा कुठल्याही प्रकारचे अधिकार नव्हते. इवन वेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर्स दे कुड नॉट लिव्ह हिम. अजून काय सांगितले, इवन ते जरी त्यांच्या मालकासोबत अनहॅपी असते, दुःखी जरी असले तरी ते त्यांना सोडू शकत नव्हते. कुड नॉट लिव्ह हिम. लिव्ह म्हणजे काय, सोडणे. ते त्यांना सोडू शकत नव्हते. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर्स हुएवर वीक द माईट बी. आणि काय सांगितले की ते त्यांच्या मालकांसोबत एक बॉन्ड ऑफ लॉमुळे काय झालं, बांधले गेलेले असायचे. आणि ते कितीही क्रूल असला, कितीही निर्दयी व्यक्ती असला तरी ते त्या लोकांसोबत बांधलेले असायचे. बाउंड बाय लॉ म्हणजे काय, स्ट्रिक्टली फोर्स टू फॉलो द लॉज. म्हणजे काय, अतिशय जबरदस्तीने त्यांच्याकडून हे लॉ फॉलो करून घेतले जायचे, स्ट्रिक्टली. अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस वीक मास्टर्स. आणि अँड्रोक्लसला त्याचा जो हार्टलेस, निर्दयी आणि निष्ठुर असा जो काही मालक होता त्याला तो आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार्व हिज स्लेव्स अँड ऑफन विफ देम. स्टार म्हणजे काय, भुकेने ठेवणे. तो मालक काय करायचा की त्यांच्या स्लेवला म्हणजे काय, गुलामांना भुकेला ठेवायचा आणि त्यांना विफ दे म्हणजे काय, चाबकाने मारायचा पण. अँड्रोक्लस फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर्स. आणि अँड्रोक्लस फेल्ट म्हणजे काय, वाटणे. त्याला काय वाटायचं की इवन डेथ बेटर म्हणजे काय, डेथ वॉज बेटर म्हणजे काय, मृत्यू चांगला आहे अशा प्रकारच्या मालकाची सर्व्हिस करण्यापेक्षा, अशा प्रकारे मालकाची गुलामी करण्यापेक्षा. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड ऑपॉर्च्युनिटी. आणि तो नेहमी काय करायचा की इथून निष्ठून जाण्याच्या संधीची वाट बघत असायचा किंवा निष्ठून जाण्याची संधीची वाट पाहायचा. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट. आणि बघा, त्याला एक फर्स्ट चान्स पण मिळाला. ही स्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रूल मास्टर्स. स्केप म्हणजे काय, निसटणे. क्लचेस म्हणजे काय, टाईट होल्ड. क्लचेस म्हणजे टाईट होल्ड, बांधलेले खूप घट्ट. आणि तो काय झाला की आपल्या त्या क्रूल मास्टरच्या म्हणजे काय, तो निर्दयी मालकाच्या तावडीतून निसटला. एस्केप म्हणजे काय, निसटला. नाव अलॉंग थूम अँड्रोक्लस हॅड दज रन अवे ही वॉज नॉट अ कावर्ड. काय सांगितले, आणि अँड्रोक्लस हा पळून गेला परंतु तो कावड होता का. कावड या शब्दाचा अर्थ काय दिला बघा, वन हू गेट्स इझिली अफ्रेड. म्हणजे तो काही घाबरलेला नव्हता, तो काही घाबरत नव्हता, तो कसा होता, धाडसी होता.
ही टूक अ शेल्टर इन अ फॉरेस्ट. आणि त्याने फॉरेस्टमध्ये काय, शेल्टर म्हणजे काय, निवारा. त्याने फॉरेस्टमध्ये आपलं शेल्टर पाहिलं. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम्ड द फॉरेस्ट. आणि त्या फॉरेस्टमधले असलेले वाईल्ड बीस्ट म्हणजे काय, जंगली श्वानपदाला पण तो घाबरत नव्हता. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड अ नो रूफ ऑफ हिज हेड. आणि माइंड म्हणजे काय, तो डिड नॉट माइंड, तो कसल्याही प्रकारची कमीपणा त्याला असं वाटत नव्हतं की आपल्या डोक्यावर छत नाही आहे. नो रूफ ऑफ ओव्हर हिज हेड म्हणजे काय, रूफ म्हणजे काय, छत. त्याच्या डोक्यावर कसल्याही प्रकारचं छत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा कमीपणा वाटत नव्हता किंवा कुठल्याही प्रकारचं काहीच त्याला दुःख वाटत नव्हतं. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो वेरेवर ही विश. परंतु तो कसा होता, खूप आनंदी होता. जसं काही पक्षाप्रमाणे त्याला जिथं जावं वाटेल तिथं तो जाऊ शकत होता. त्यामुळे तो खूप आनंदी होता. वन डे ॲज ही वॉज वंडरिंग इन द फॉरेस्ट ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. आणि एके दिवशी काय झालं बघा, फॉरेस्टमध्ये जंगलामध्ये असताना तो सडनली म्हणजे काय, अचानक कोणाच्या फेस टू फेस आला. फेस टू फेस म्हणजे काय, आमने सामने किंवा एकमेकाच्या चेहऱ्यासमोर आमने सामने म्हणजे आले. ते कोणाच्या, लायनच्या समोर आले. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टर्न अँड फ्ली. आणि त्याचं अँड्रोक्लसचं फर्स्ट रिॲक्शन काय होतं की लायनला बघितल्या आपण काय करावं, इथून पळ काढावा. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ह ऑन सीइंग हिम. परंतु तो पाहतो की तो लायन, तो सिंह कुठल्याच प्रकारची मूवमेंट करत नव्हता. ही नायदर ग्रूड नॉर रोड. आणि तो काही गुरगुरलाही नाही आणि गरजलाही नाही. इनफॅक्ट इट लुक ॲट पिटिशली ॲज इफ इट वॉज अ ग्रेट पेन. पिटिशलीच्या या शब्दाचा अर्थ काय होतं, इन अ पेशियस मॅनर. म्हणजे काय, तो त्याच्याकडे पाहत होता अतिशय पेशन्सली, म्हणजे काय, अतिशय आशेने, करुणेने पाहत होता. आणि का बरं पाहत होता, ग्रेट पेन, तो अतिशय दुःखामध्ये असल्यामुळे तो करुणे पाहत होता. कुणाकडे, अँड्रोक्लसकडे. अँड्रोक्लस पॉज्ड. आता अँड्रोक्लस काय झाला, पॉज झाला, स्तब्ध झाला एका जागी. देन ही मूव्ह व्हेरी कॉन्शियसली टावर्स टू द लायन स्टेप बाय स्टेप. कॉन्शियसलीचा अर्थ काय होतो, व्हेरी केअरफुल, अतिशय काळजीपूर्वक. आणि काय झालं, अँड्रोक्लस पॉज झाला, तो अधिक स्तब्ध झाला आणि तो अतिशय कॉन्शियसली त्या लायनकडे टावर्स म्हणजे काय, लायनच्या दिशेने, टावर्स म्हणजे 4 दिशेने, तो लायनच्या दिशेने स्टेप बाय स्टेप गेला, एक पाऊल. द लायन मॉन्ड अँड विम्पर्ड, प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम टू से. आणि असं वाटत होतं की त्या लायनचे डोळेच म्हणत आहेत की प्लीज हेल्प मी. When Androclus drew near, the lion lowered its head and began to lick his paw. आणि जेव्हा अँड्रोक्लस त्या लायनच्या जवळ गेला तेव्हा तो लायन आपला पायाचा जो पंजा असतो तो काय करायला लागला, चाटायला लागला, लिक करायला लागला, म्हणजे काय, चाटायला लागला. Then Androclus saw that the lion's paw was wounded, sore and swollen. आणि अँड्रोक्लसला तेव्हा दिसलं की त्या लायनचा जो पाय आहे तो कसा झाला, पायाचा पंजा कसा झाला आहे, जखमी झालेला आहे आणि सुजलेला पण आहे. बघा, वन अ क्लोजर लुक अँड्रोक्लस नोटिस दॅट द बिग थ्रोन हॅड पियर्स वन ऑफ द लायन्स टोज. आणि जेव्हा अँड्रोक्लस त्याच्या अतिशय जवळ गेला, त्या पायाच्या पंजाच्या जवळ त्याने निरखून पाहिलं, तेव्हा त्याला त्या पायाच्या पंजामध्ये एक बिग थ्रोन म्हणजे काय, मोठा काटा त्याच्या पायाच्या पंजात घुसलेला दिसला. सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस. आता डिस्ट्रेस या शब्दाचा अर्थ काय, अ ग्रेट ट्रबल, खूप त्रास. थॉट अँड्रोक्लस, काय सांगितले की त्याला असं वाटलं की अँड्रोक्लसला वाटलं की ओ असं आहे का, हेच कारण आहे लायनच्या डिस्ट्रेसचं. हा काटा त्याच्या पायाच्या पंजात खूप असल्यामुळं त्याला इतका त्रास होत आहे, त्याला इतकं ग्रेट ट्रबल होत आहे. समनॉईंग अप ऑल द करेज. समनॉईंग अप म्हणजे काय, ट्राईंग टू बी अ ब्रेव. समनॉईंग ऑफ द ऑल करेज म्हणजे त्यांना आपलं सर्व धैर्य एकत्र करून अँड्रोक्लस स्ट्रेच हिज हँड स्लोली टावर्स इन द इंज्युअर्ड पॉ. आणि काय सांगितलं की त्याने आपलं सर्व धैर्य एकत्र करून त्याने त्या जखमी पंजाला हातात घेतलं. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वूड अटॅक हिम इफ ही टच हिज सॉलन पॉ. आणि तो घाबरलेला होता, त्याला असं वाटलं की तो लायन आपल्यावर अटॅक करेन आपण जर त्याचा तो जखमी पंजा हातात घेतला तर. बट द लायन सीम्स टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. इंटेन्शन म्हणजे काय, पर्पज, हेतू. बघा, परंतु लायन बिचाऱ्याने पाहिलं त्याचे काही जे हेतू आहे ते चांगला आहे हे लायनला समजलं होतं, म्हणून लायननं तसं काही
केलं नाही. अँड्रॅक्लस टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. आणि अँड्रॅक्लसनं त्या सिंहाचा पंजा आपल्या डाव्या हातात घेतला. डेफली ही पुल्ड आउट द थ्रोन. आणि त्याने अतिशय, डेफलीचा अर्थ काय होतं, स्किलफुली अँड क्विकली, अतिशय जलदपणे तो काटा पटकन त्याच्या पंजातून काढला, असा पकडून पटकन काढला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोदिंग, देन काइंड मॅन बॉन्ड अप द लायन्स इंजर्ड पॉ. आणि त्यांनी काय केलं की आपल्या ओन क्लोदिंग म्हणजे आपल्या कपड्याचा थोडासा कपडा फाडून घेतला आणि त्याने त्या लायनचा पंजा बांधला, जखम बांधली लायनची. टू हिज पर्पज अँड वंडर द लायन देन लिक हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. आणि टू हिज सरप्राईज अँड वंडर. आणि अचानक अतिशय सरप्राईजपणे किंवा आश्चर्यचकितपणे तो लायन काय करायला लागला, चाटू लागला, त्याचे आर्म चाटू लागला. तो काय, ग्रॅटिट्यूड दाखवण्यासाठी. ग्रॅटिट्यूड या शब्दाचा अर्थ काय होतो की एखाद्यानं आपल्यावर कुठल्याही प्रकारचे उपकार केले तर आपण त्याचे धन्यवाद मानण्याच्या हेतूने, ग्रॅटिट्यूड म्हणजे तो जसा काही त्याचा धन्यवादच मानून तो त्याचा आर्म चाटायला लागला. अँड्रॅक्लस रिमेंड विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. आणि अँड्रॅक्लसनं त्या लायनसोबत राहिला त्याची जखम बरी होईपर्यंत आणि तो चालू होईपर्यंत. ही वूड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. आणि तो काय करायचा की फॉरेस्टमध्ये जाऊन, हंट म्हणजे काय, शिकार करायचा, आणि तो आणलेली शिकार, जो काही आणलेलं शिकार असेल तो त्या लायनसोबत मिळून खायचा, तो बिचारा हेल्पलेस बीस्टसोबत. हेल्पलेस बीस्ट म्हणजे काय, जंगली श्वानपद, त्या लायनसोबत मिळून खायचा. एव्हरी डे ही वूड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वॉन्ड. आणि तो प्रत्येक दिवशी त्या लायनची जखम धुवायचा, स्वच्छ करायचा आणि त्याला मलमपट्टी करायचा. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. आणि अशा प्रकारे बघता बघता लायन काय झाला की मूव्ह करायला कॅपेबल झाला, म्हणजे काय, मूव्ह करायला तो चांगला झाला. मेनी टाइम्स इट फॉलो अँड्रॅक्लोस वॉट एव्हर ही वेंट. आणि खूप वेळा असं व्हायचं की अँड्रॅक्लोस जिथं जिथं जाईल तिथं तो त्याला फॉलो करायचा. In the meanwhile, Androclus masters had complained to the authorities that his slave Androclus had run away. आणि याच काळामध्ये, याच दरम्यान, मीनवाईल म्हणजे की याच दरम्यान अँड्रॉक्लसच्या मास्टरने कंप्लेंट केली होती ऑथॉरिटीजकडे. जे काही ऑथॉरिटीज असेल सिटीमध्ये त्यांच्याकडे त्यांनी कंप्लेंट केली होती की त्यांचा स्लेव अँड्रॉक्लस काय झाला होता की पळून गेला होता. सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन टू कॅप्चर अँड्रॉक्लस. आणि अँड्रॉक्लसला पकडण्यासाठी, कॅप्चर म्हणजे काय, पकडण्यासाठी सर्व डायरेक्शनमध्ये, सगळ्या दिशामध्ये सोल्जर्स पाठवले होते. सोल्जर्स म्हणजे काय, सैनिक. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. आणि त्या सोल्जर्सनी त्यांना सगळीकडे पाहिलं परंतु ते कुठंच भेटला नाही. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रॉक्लस लिव्ह. आणि शेवटी ते कुठे आले, त्या फॉरेस्टमध्ये आले जिथे अँड्रॉक्लसने निवारा घेतला होता किंवा अँड्रॉक्लस राहत होता. It so happened that Androclus had gone out alone that day while the lion rested near the cave. आणि असं झालं होतं की त्या दिवशी अँड्रॉक्लस एकटाच गेला होता जंगलामध्ये आणि लायन काय झाला होता की तो आराम करत होता त्या गुहेजवळ तो आराम करत होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. आणि हे दोघंही, लायन अँड अँड्रॉक्लस, दोघंही त्या सोल्जर्सच्या हातामध्ये सापडले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. आणि ते सोल्जर्समध्ये काय, ते सैनिक त्यांना कुठं घेऊन गेले तर बॅक टू द सिटी, परत सिटीकडे, शहराकडे त्यांना घेऊन गेले. दे पुट अँड्रॉक्लस इन द चेन्स इन अ प्रिझन. आणि त्यांनी अँड्रॉक्लसला चेन्स म्हणजे काय, साखळ्यांनी बांधून प्रिझनमध्ये टाकलं. प्रिझन म्हणजे काय, तर प्रिझनमध्ये तुरुंगात टाकलं. अँड्रॉक्लसला साखळदंडाने बांधून तुरुंगात टाकलं. द लायन वॉज केज. आणि लायनला कशात टाकलं, पिंजऱ्यामध्ये टाकलं. In those days, people who were found to the guilty of a serious crime were fed to wild beasts as a punishment. आणि काय सांगितले, आणि त्या दिवसामध्ये जो कोणी अशा प्रकारचा सिरियस क्राईम करेल, सिरियस गुन्हा करेल, त्यांना काय करायचं की जंगली श्वानपदाच्या समोर ॲज अ पनिशमेंट म्हणून टाकलं जायचं. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. आणि आपल्या मालकाच्या
तावडीतून पळून जाणे हा त्या काळातील खूप मोठा गुन्हा होता. Therefore Androclus too was to be thrown to the wild beast. त्याच्यामुळं अँड्रोक्लोसला पण जंगली श्वानपदाच्या पुढे टाकण्याची पनिशमेंट करण्यात येत होती. बघा, ऑन द अपॉइंटेड डेट द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. आणि जो काही दिवस ठरला होता त्या दिवशी एम्परर म्हणजे काय, राजा आला आणि तो आपल्या जागेवर बसला. सर्कस म्हणजे काय, तिथे काही जे काही गोल राऊंड असेल त्या सर्कसचं तिथे जिथं काही त्याची जागा असेल बसायची तिथे तो येऊन राजा बसला. द क्राऊड चिअरली लाऊडली. आणि क्राऊड म्हणजे काय, ती गर्दी जे काही जमाव जमला होता ते काही चिअरली लाऊड, चिअर काय करायला लागली, लाऊडली अतिशय जोरात चिअर करायला लागली. द ट्रम्पेट्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोक्लोस वॉज ब्राउट इन टू द एरिना. आणि ट्रम्पेट्सने काय केले की, काय म्हटलं बघा, द ट्रम्पेट्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोक्लोस वॉज ब्राउट इन द अरेना. अरेना म्हणजे काय, अ ग्राउंड सराउंडेड बाय सीट्स ऑन ऑल साइड्स फॉर स्पोर्ट्स अँड अदर पब्लिक इव्हेंट्स. अरेना म्हणजे काय, असं काही ग्राउंड जसं क्रिकेटचं मैदान असतं किंवा कुठल्याही खेळाचं मैदान असतं, जो गोल भाग असतो आणि बाजूने पूर्ण सीट्स लावलेले असतात, असा तो अरेना. आणि ट्रम्पेट्सनं काय केलं की ते ट्रम्पेटचं वाजवलं आणि अँड्रोक्लोसला कुठं आणलं, त्या अरेनामध्ये आणलं, त्या ग्राउंडमध्ये आणलं. हिज चेन्स वेअर अबाउंड. आणि त्याची चेन्स साखळदंड काय केले होते, सोडले होते. ही वॉज फेल्ट वीक अँड डिसमेड. डिसमेड म्हणजे काय, सॅड, तो कसा दुःखी होता. तो कसा होता, वीक म्हणजे काय, खूप अशक्त आणि दुःखी होता. ही वॉज अ सर्टन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. आणि त्याला असं वाटत होतं की हा त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. ॲट द अपोजिट इन अ गेट वॉज रेस्ड अँड द फ्रेशियस लायन वॉज रिलीज इन टू द अरेना. आणि त्या अरेनामध्ये अपोजिट इंड म्हणजे काय, दुसऱ्या त्याच्या विरुद्ध बाजूला काय केलं की त्या अरेनामध्ये एका लायनला सोडण्यात आला होतं. आणि तो लायन कसा होता, अतिशय फ्रेशियस म्हणजे काय, फ्रेशियस या शब्दाचा अर्थ वाईड अँड द डेंजरस अँड फिअर्स म्हणजे काय, फ्रेशियसचा म्हणजे काय, धोकादायक, अतिशय धोकादायक असा तो फ्रेशियस असलेला लायन त्याच्यासमोर सोडण्यात आलेला होता त्या ग्राउंडमध्ये. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फ्रेशियस. आणि तो अतिशय धोकादायक बनावा यासाठी त्याला हंग्री म्हणजे काय, उपाशी ठेवलं होतं, त्याला काही खायला घातलेलं नव्हतं. अँड्रोक्लोस वॉज फिल्ड विथ फिअर. आणि अँड्रोक्लोस कसा झाला होता, अतिशय घाबरला होता, अतिशय घाबरून गेला होता. बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट. परंतु तो घाबरलेला असला तरी त्यानं आपलं धाडस समोर ठेवलं. द लायन सॉ अँड्रोक्लोस अँड रश टॉवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोरिंग. आणि लायननी अँड्रोक्लोसला पाहिलं, तो कसा होता, भुकेला होता. त्याच्यामुळे तो काय झाला की अँड्रोक्लोसकडे अतिशय जलद गतीने धावला, रोरिंग म्हणजे काय, गर्जना करतच धावला. बट सडनली इट स्टॉप इन हिज ट्रॅक्स. परंतु अचानक त्याने त्याची पावले थांबवली, त्या लायनने आपली पावले थांबवली. जो भुकेला असा सिंह होता, जो अँड्रोक्लोसला पाहिल्या त्याच्याकडे अतिशय गरजून धावत होता, तो अचानक थांबला. देन इट मूव स्लोली फॉरवर्ड. आणि नंतर तो अतिशय सावकाशपणे चालत होता, त्याच्याकडे समोर जात होता, त्याच्याकडे अँड्रोक्लोसकडे. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. आणि त्याचा जो काही राग होता, रेज म्हणजे काय, त्याचा काही जो राग होता तो कसा झाला होता, मेल्ट झाला होता. म्हणजे काय होता, अतिशय विरघळला, त्याचा राग पूर्ण विरघळून गेला होता, त्या लायनचा राग पूर्णपणे विरघळून गेला होता. अँड्रोक्लोस सॉ दिस टू. अँड्रोक्लोसनेही त्या लायनला पाहिलं. इच फ्रेंड रिकॉग्नाइज द अदर. आणि दोन्ही मित्रांनी एकमेकांना ओळखलं होतं. रिकॉग्नाइज म्हणजे काय, ओळखणे. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टॉवर्ड्स अँड्रोक्लोस अगेन, बट व्हेन ही रीच हिम इट बिगन टू पोर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. आणि सर्वजण अमेज झाले होते, आश्चर्यचकित झाले होते की त्या लायनने त्या अँड्रोक्लोसवर अटॅक करायच्या ऐवजी त्याला अँड्रोक्लोसच्या जवळ गेला आणि त्याचं नाक चाटायला लागला, असं नाक घासायला लागला, त्याला नाक घासायला लागला असं म्हणून. अँड्रोक्लोस हग द लायन. आणि अँड्रोक्लोसनं त्या लायनला मिठी मारली. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. आणि त्याने एक असा सुटकेचा श्वास टाकला असं म्हणू शकतो आपण. अँड्रोक्लोसनं लायनला मिठी मारली आणि सुटकेचा श्वास टाकला. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच धिस
टेंडर साईट इन अ ग्रेट वंडर. आणि तिथं जमलेलं जे काही जमाव होता, जे काही लोक होते आणि त्यांच्यामध्ये जो काही एम्पररसुद्धा होता, तो जो राजासुद्धा त्या जमावामध्ये होता, ते सर्वजण हे आश्चर्य पाहत होते. हे काही आश्चर्य होत होतं, ते जे काही घडत होतं ते आश्चर्याने पाहत होते. पीपल बिगन टू चिअर अँड्रोक्लोस अँड आस्क फॉर हिज रिलीज. आणि लोकांनी जोरजोरात घोषणा करायला लागले की अँड्रोक्लोसला सोडून द्या. द एम्परर आस्क्ड अँड्रोक्लोस टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. आणि त्या राजाने लायनचं जे काही बिहेवियर पाहिलं होतं, त्याला असं वाटलं होतं की आता हा भुकेला लायन आहे, तो गेल्याबरोबर अँड्रोक्लोसला खाऊन घेईल. परंतु त्यानं तसं काही न करता असा स्तब्ध का राहिला याचं त्याने स्पष्टीकरण अँड्रोक्लोसला मागितलं त्या राजाने. वेन ही हिअर्ड द होल स्टोरी द एम्परर वॉज ऑल्सो मूव बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन अ मॅन अँड बेस्ट. आणि जेव्हा त्या राजाने पूर्ण स्टोरी, होल स्टोरी म्हणजे काय, पूर्ण स्टोरी ऐकली की एका जंगली श्वानपदामध्ये आणि माणसामध्ये कशी मैत्री आहे, तर त्यालासुद्धा त्याबद्दल सद्भावना वाटली. ही ऑर्डर दॅट अँड्रोक्लोस शूड बी सेट फ्री. ही वूड नॉट लॉंगर बी अ स्लेव. आणि त्या राजाने एम्पररनी एक घोषणा केली, एक आदेश दिला. ऑर्डर म्हणजे काय, आदेश दिला की अँड्रोक्लोस यापुढे स्लेव राहणार नाही, त्याला सोडून देण्यात यावे. वेन द एम्परर आस्क्ड अँड्रोक्लोस व्हॉट ऑदर्स रिवॉर्ड ही वूड लाईक. आणि त्या राजाने त्याला नुसतं त्या गुलामीतूनच मुक्तता दिली नाही, तर राजाने त्याला रिवॉर्ड पण देण्याचं देऊ केलं की तुला अजून काही बक्षीस पाहिजे. त्यावर अँड्रोक्लोस काय म्हणतो, अँड्रोक्लोस रिप्लाइड दॅट ही डीड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ, बट ही वॉन्टेड द लायन टू बी अ सेट फ्री टू. आणि अँड्रोक्लोस त्यावर उत्तर देतो, जेव्हा राजा त्याला विचारतो की तुला अजून काय बक्षीस हवं आहे, त्यावर अँड्रोक्लोस उत्तर देतो की माझ्यासाठी, हिमसेल्फ म्हणजे काय, माझ्यासाठी काहीच नको, परंतु जो काही तो लायन आहे त्याला पण तुम्ही काय करा, आजाद करा किंवा मुक्त करा, फ्री करा. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आणि दोन्ही मित्र, जे काही दोन्ही मित्र होते अँड्रोक्लोस अँड लायन, ते काय गेले, फॉरेस्टकडे परत गेले आणि त्यांनी त्यांचं स्वतंत्र आयुष्य जगायला लागले. अशा प्रकारे द अँड्रोक्लोस अँड द लायन हा 8वीचा लेसन इथेच संपतो. थँक्यू.